जेव्हा शाळेत असतो आणि कुणाला चिडवायचं असतं तेव्हा ए बायल्या असं ऐकलंय ना? मी पण खूप वेळा ऐकलंय, कारण ती सवय होऊन गेली होती, पण समोर येऊन बोलणारं कुणी नव्हतं. शिक्षण छान चाललं होतं, अंगातला बायकीपणा वाढत चालला होता. त्याच काळामध्ये घरामध्ये कॅमेऱ्यात न सांगता येणाऱ्या अशा काही गोष्टी व्हायला लागल्या की त्या गोष्टींचे सतत कॉल्स येऊन मला डिप्रेशन व्हायला लागलं. त्या डिप्रेशनमध्ये 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कारण खूप गोष्टी आहेत ज्या फक्त एकट्याने सहन करायच्या असतात, कॅमेऱ्यासमोर सांगायचे नसतात. कदाचित हे अश्रूही आत्ता जे थांबवले आहेत ना, हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. कारण तिने मला शिकवले की लोक हसतील, पण उद्या तुझं ऐकायला पहिल्या रांगेत बसतील. आणि मला माहिती आहे की तिचं ते भक्कम बळ होतं ना, त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकले असेल कदाचित. तेव्हा मेंटली असं वाटत होतं की मी जगूच नाही. पहिला अटॅक आला आणि घरच्यांचे शब्द होते दवाखान्यात असताना, बरं होईल, मेला तर प्रॉपर्टीचा एक हिस्सा कमी होईल. जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. हा शिवलक्ष्मीच्या आधी माझ्या आयुष्यात खूप काही घडून गेलं आहे बरं का. तेच सांगण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आली आहे. आणि नेहमी मला वाटतं की माझ्या आयुष्यात आधी काय घडलं ते झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचंच असतं. परंतु इन्स्टावरच्या रील डिलीट करता येतात, फेसबुकवरच्या पोस्ट डिलीट करता येतात, यूट्यूबमधले व्हिडिओ रिमूव्ह करता येतात, पण आयुष्यातल्या आठवणी कधीही इरेज करता येत नाही, अर्थात रिमूव्ह करता येत नाही. त्याच आठवणी सागरपासून शिवलक्ष्मी आणि शिवलक्ष्मीची डॉक्टर शिवलक्ष्मी आणि आता महामंडलेश्वर शिवलक्ष्मी म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे. सुरुवातीला 1990मध्ये शिंदे घराण्यात जन्म झाला. आईवडिलांनी सागर चित्रपट पाहून माझं नावही सागर ठेवलं होतं. मध्यमवर्गीय परिवार आणि त्या मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्माला आलेला पहिला मुलगा, त्यामुळे कदाचित आयुष्यात खूप सारे सुख, समृद्धी, ऐश्वर्य या गोष्टी हळूहळू पाहायला मिळाल्या. शिक्षण छान चालू होतं. शिक्षण करत असताना मला मनमाडमध्ये सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये एका नामांकित आणि चांगल्या स्कूलमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली, कारण आईवडिलांना मला शिकवून खूप मोठं करायचं होतं. परंतु MPSC क्रॅक करून, UPSC क्रॅक करून कलेक्टर होणारा सागर अचानक किन्नर शिवलक्ष्मी कसा झाला असेल? खूप ट्विस्ट आले लाईफमध्ये. छान शिक्षण चाललं होतं, पण हळूहळू ना आईने मला डान्समध्ये ठेवल्यामुळे किंवा भरतनाट्यम, कथ्थक, लावणी या सगळ्या डान्सची आवड असल्यामुळे माझ्या वागण्यात, बोलण्यात आणि माझ्या चालीमध्ये आपोआप बायकीपणा येत गेला. आणि त्यासोबत भर काय तर आजूबाजूला मुलांपेक्षा जास्त मुलींचा घोळका. आत्याच्या मुली, मामाच्या मुली, भाडेकरूंच्या मुली, सगळ्या मैत्रिणीच मैत्रिणी. आणि मग त्या मैत्रिणीमध्ये सागरची साखराबाई कधी झाली हे कळालंच नाही. कधी गोट्या गोट्या खेळता आल्या नाही, कधी पतंग उडवता आली नाही, विट्टी दांडू तर दूरचीच गोष्ट. पण मला भातुकलीचा खेळ, टॉवेलची साडी नेसणं हे सगळे खेळ आवडायला लागले. ते वागणं शाळेमध्ये अनेकांना कळायला लागलं, कारण प्रत्येक सांस्कृतिक महोत्सवामध्ये सागर शिंदेचा एक डान्स असायचा, क्लासिकल डान्स बरं का. आणि त्यामुळे हातवारे फिरणार आणि त्यामुळे छक्का, गुड, मामू अशी खूप सारी नावं ठेवली गेली. परंतु वडील प्रतिष्ठित होते आणि प्रतिष्ठित असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी होत्या की ज्यामुळे प्रत्येकजण तोंडावर बोलायची हिंमत करत नव्हता. परंतु जेव्हा शाळेत असतो आणि कुणाला चिडवायचं असतं तेव्हा ए बायल्या असं ऐकलंय ना? मी पण खूप वेळा ऐकलंय, कारण ती सवय होऊन गेली होती, पण समोर येऊन बोलणारं कुणी नव्हतं. शिक्षण छान चाललं होतं, अंगातला बायकीपणा वाढत चालला होता. आणि 10वी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर मला मिलिटरी कॉलेजला टाकायचं ठरवलं. कारणही तेवढंच मोठं होतं. वडिलांना वाटलं आता माझं छान नाव होतं आहे आणि सगळं ऐश्वर्य दारामध्ये उभं राहिलं आहे, शिंदे परिवाराचा मोठा मुलगा असा बायल्या, मग त्याला मिलिटरी कॉलेजला टाकू. मिलिटरी कॉलेजला टाकलं म्हणजे माझ्यात मर्दानगी येईल किंवा मी मुलांसारखा धष्टपुष्ट वागायला लागेल. हा त्यांचा गैरसमज होता कदाचित, कारण कॉलेजला गेल्यानंतर माझ्यातला
बायकीपणा अजून जास्त वाढला, कारण कॉलेजमध्ये मी बंदिस्त नव्हते. जशी घरामध्ये 4 भिंतीत होते, शाळा टू घर, घर टू शाळा, एवढंच माहिती होतं आणि आजूबाजूची लोक मला नेहमी पाहणारी, त्यामुळे माझं वागणं कदाचित कुठेतरी संकुचित झालं होतं. पण कॉलेजमध्ये आईवडील बघायला नव्हते, शिक्षक शिकवण्यापुरते वर्गात होते. पण मिलिटरी कॉलेजला असल्यामुळे नियम लागला, पहाटे 3ला उठणे, रेडी होऊन 4 वाजता MT पिरियडला जाणे आणि रोजच्या मिलिटरीसारखे धष्टपुष्ट खेळ खेळणे. परंतु त्यातही कुठचाच खेळ आवडला नाही. फार तर फार खो खो आवडायला लागला होता, परंतु त्यातही बायकांसारखं मुलींसारखं हे वागणं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर जे घडलं होतं तेच कॉलेजमध्ये पण घडायला लागलं. कॉलेजचा पहिलाच दिवस, ज्या दिवशी वेलकम फंक्शन असतं, स्वागत समारंभ असतो 11वीच्या विद्यार्थ्यांचा, कारण मला हॉस्टेलला टाकलं होतं. आणि त्याच दिवशी तुम्ही देवदास चित्रपट पाहिला असेल, त्यामध्ये पारो आणि चंद्रमुखी होती. चंद्रमुखीचा जो डान्स होता, ज्यामध्ये काहे छेड मोहे गरवा लगाय, तो डान्स केला आणि झाले ना सागरची साखराबाई आणि साखराबाईची कधी चंद्रमुखी झाले कॉलेजला, हे मलाच कळत नव्हतं. शाळेमध्ये मला खूप टक्के टोमणे खावे लागले होते, परंतु कॉलेजमध्ये तसं काही झालं नाही बरं का, कारण कॉलेजमध्ये सुशिक्षितपणा होता. नाशिकचा आजूबाजूचा जो परिसर होता तो सुशिक्षित लोकांनी भरलेला. नाशिकने खूप काही दिलं, तसंच नाशिकने एक नावही दिलं, चंद्रमुखी. आणि मित्रांमध्ये मी चंद्रमुखी म्हणून फेमस झालेच, परंतु त्यासोबत शिक्षक असतील, आमचे प्रोफेसर्स होते, सगळ्यांमध्ये चंद्रू चंद्रू नावाने सागरची चंद्रू झाली. हळूहळू कळायला लागलं होतं की माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. परंतु त्याच काळामध्ये घरामध्ये कॅमेऱ्यात न सांगता येणाऱ्या अशा काही गोष्टी व्हायला लागल्या की त्या गोष्टींचे सतत कॉल्स येऊन मला डिप्रेशन व्हायला लागलं. त्या डिप्रेशनमध्ये 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कारण मी शिक्षण घ्यावं, कारण पुस्तकी किडा, की आईच्या घरामध्ये होत असलेल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं हे समजत नव्हतं. मोठा होणं खूप मोठी गोष्ट असते. जेव्हा आपण आपल्या लहान भावांवर संस्कार किंवा लहान भावांना तुझं बघून शिकतील असं म्हटलं जातं ना, त्यावेळी खूप जबाबदाऱ्या वाढतात. ह्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्या जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्या खांद्यांना वाकवतं. परंतु माझ्यासोबत वेगळंच घडलं. हे सगळं घरात चालू आहे, मला हळूहळू सगळ्या गोष्टी कळता आहेत, माझं डिस्टर्बन्स आहे, मला 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे. म्हणून FYला होते आणि मला एक दिवस अचानक फोन आला. 2010 दिवाळीनंतरचा काळ. आईची तब्येत खूप खराब होती. घरामध्ये इतके वादंग चालू होते, इतके वादंग उठलेले होते की त्या वादंगांमुळे घरी जाऊन आईकडे लक्ष देणं, कारण थोडासा शिकलेला होता मुलगा आणि त्यामुळे त्याला सगळं कळत होतं. शिंदे परिवारातली पहिली व्यक्ती जी 12वीच्या पुढे शिक्षण घेत होती आणि म्हणूनच हॉस्पिटलमध्ये मला थांबावं लागायचं. आईला ॲडमिट केलं. आईला ॲडमिट करण्याचा दिवस होता 31 डिसेंबर 2010चा. मला माहीत होतं खूप मोठं काहीतरी घडलं आहे, पण ती गोष्ट कुणाकडून माहिती पडणार यापेक्षा जास्त आई मला काय सांगणार याकडे माझं जास्त लक्ष लागलं होतं. जेव्हा जेव्हा आईचा विषय येतो ना, तेव्हा तेव्हा थोडीशी भावनिक होते. व्हायलाच पाहिजे, कारण ती आई होती. 1 जानेवारी 2011 पासून 14 जानेवारी 2011 पर्यंतचे जे 14 दिवस आईसोबत घालवले ना, ते आयुष्यातले सुवर्ण क्षण होते. कारण प्रत्येक दिवशी आईजवळ थांबून आईने आईच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक गोष्ट ऐकत असताना फक्त हे वाटायचं की देवा, मला तू पुरुष बनून पाठवलं, त्यापेक्षा स्त्री बनून पाठवलं असतं तर मी माझ्या आईच्या खूप साऱ्या गोष्टी समजू शकले असते. कारण असं म्हणतात ना की स्त्रीच्या भावना पुरुषांना कळत नाही, प्रत्येकजण बोलत असतो, परंतु स्त्रीने ते दायित्व घेतलेलं असतं की पुरुषाची प्रत्येक गोष्ट स्त्रीला सांभाळून घ्यावी लागते. पण कदाचित आईच्या पायी लक्ष्मी होती आणि म्हणूनच एका साधा छोटासा मध्यमवर्गीय शिंदे परिवार एक प्रतिष्ठित परिवार झाला होता. आणि त्या प्रतिष्ठेनंतर हळूहळू घरामध्ये प्रतिष्ठा आली, पैसा आला, म्हणजे वाद विवाद आणि 4 लोकांची बोलणी सुरू झाली होती.
त्या 14 दिवसांमध्ये शेवटचा तो आईचा क्षण 14 जानेवारी, त्या दिवशी रात्री अकस्मात आईने बोलवून घेतलं. एका नर्सने येऊन सांगितलं की तुम्हाला तुमची आई बोलवते. आणि जेव्हा मी आईजवळ जाऊन बसले तेव्हा तिच्या आयुष्यातलं घडलेलं सगळं, अवघ्या 39 वर्षाची होती माझी आई जेव्हा गेली. आणि काय पाहिलं असेल माझ्या माऊलीने 39 वर्षात माहीत नाही, पण संसारात तिने 20-22 वर्ष छान संसार केला होता. एका झोपडीचा महाल केला होता आणि ते दुःख ती माझ्याजवळ बोलत राहिली होती. आणि त्या वर्षी 15 जानेवारीला संक्रांत होती आणि म्हणून 14 जानेवारीच्या रात्रीपासून मी तिच्याशी बोलत होते. आणि अकस्मात रात्री 3:20-22 काळ असेल, माझ्या हातात हात होता, माझ्या डोळ्यात डोळे होते आणि माझ्या आईने शेवटचे काही शब्द सांगत सांगत तिचा अखेरचा श्वास घेतला. तिचा अखेरचा श्वास म्हणजे माझा अखेरचा श्वास होता. कारण आईनंतर मला आता काहीच नव्हतं, मला समजून घेणारं कोणी नव्हतं. कारण बऱ्याच गोष्टी होत्या आयुष्यातल्या ज्या आईजवळ शेअर केल्या होत्या. वडील समजून घेणारी व्यक्ती नव्हती हे मला खूप छान माहिती होतं. आणि त्यांचा जो स्वभाव होता तो आईनंतर मला समजून घेईल की नाही याबद्दल मला अजिबात खात्री नव्हती. म्हणूनच आई गेली आणि माझं जग संपलं. जग संपलं म्हटलं तरी एक नवीन जग सुरू झालं होतं माझ्यासाठी. कारण आता आई विना जगायचं होतं. आयुष्यात आहे ना 2 पार्ट असतात. एक असा पार्ट असतो जो आपल्याला एकटं शिकवतो आणि एक पार्ट असतो जो आईसोबत शिकवतो. आईसोबतचा काळ खूप काही शिकून गेला होता. आणि 14 जानेवारीला 3:20-22 पहाटे संक्रांत लागली होती. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला होता आणि त्याचवेळी जिजाबाई म्हणजे माझी माऊली, माझी आई मला सोडून गेली. 13 दिवसानंतर वडिलांनीही पितृत्वाचा हात काढून घेतला. घडलं इतकं विचित्र की आईने 15 दिवसही वडिलांना ठेवलं नाही. 10व्याच्या दिवशी जेवण करता करता एका मोठ्या इन्सिडेंटमध्ये वडील आले आणि त्या इन्सिडेंटनंतर 13व्याच दिवशी, आईच्या 13व्याच्याच दिवशी, 13व्याचं जेवणही झालं नव्हतं तर वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांबद्दल फार काही बोलावंसं वाटत नाही, कारण खूप गोष्टी आहेत ज्या फक्त एकट्याने सहन करायच्या असतात, कॅमेऱ्यासमोर सांगायचे नसतात. कदाचित हे अश्रूही आत्ता जे थांबवले आहेत ना, हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी. कारण तिने मला शिकवले की लोक हसतील पण उद्या तुझं ऐकायला पहिल्या रांगेत बसतील. आणि मला माहिती आहे की तिचं ते भक्कम बळ होतं ना, त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकले असेल कदाचित. कारण खरा त्रास तर आई गेल्यानंतर सुरू झाला होता. प्रॉपर्टी खूप 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 जगामध्ये तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळवून देणारी गोष्ट असते आई. पण आई गेल्यानंतर खूप 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 दुःख देणारी गोष्ट असते प्रॉपर्टी. लहान होती भावंड, माझ्यानंतर एक बहीण, बहिणीनंतर 2 भाऊ, असा चौघांचा छान असा हा परिवार उरला होता. कारण आई वडील तर गेले आणि आम्ही पोरके झालेलो होतो. मी मोठी असल्यामुळे कदाचित सगळं माझ्यावर डिपेंड होतं आणि मला वाटलं होतं की ज्याचं त्याचं ज्याला त्याला देऊन छान त्यांना त्यांची लग्न करून देईल, त्यांचं शिक्षण करीन, त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्से देऊन त्यांना त्यांच्या त्यांच्या जगामध्ये मस्त जगू देईल. परंतु त्यांना तसं नको होतं. त्यांना पाहिजे होता आयत्या वेळात नागोबा, म्हणजे रिकाम्या भाकरीच्या बोकांडी कांदा बनवून त्यांना आयतं सगळं खायचं होतं. आणि मी अशी बायकी ना, मग मला हॅरेसमेंट चालू झाली. त्याच घरात, ज्या घरामध्ये अनेकांनी खूप वेळा पाहिलं, छान बंगला परंतु मोठा घर, पोकळ वासा, त्या घरामध्ये अर्ध्या भाकरीसाठी सुद्धा रडावं लागलं. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत, परंतु या कॅमेऱ्यापासून ना ह्या गोष्टी लपवून ठेवते. का माहिती? कारण अशाच गोष्टी पाहून पाहून मला धमकीचे कॉल येतात. प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे, नाहीतर तुला मारून टाकू. आत्ता मी कुठेतरी चांगल्या जागेवर पोचले आणि मी जर सत्य बोलायला लागले तर तुझी बदनामी करू. आता मी सांगतेच आहे ना कॅमेऱ्यात की मी वयाच्या 25 वर्षापर्यंत पुरुषासारखी जगले
आणि त्यानंतर जेव्हा आई गेली तेव्हा हे स्त्रीत्व माझ्या शरीरात लपलेलं होतं ना, त्या स्त्रीत्वाला यांनी इतकी दगडं मारली की ते पुरुषत्व रक्तबंबाळ झालं आणि ते स्त्रीत्व आपोआप बाहेर आलं. घर सोडून द्यावं लागलं एका वर्षातच, कारण तो आई गेल्यानंतरचा 8-10 महिन्याचा जो काळ होता त्या काळामध्ये भाकरीसाठी रडणं, अंघोळीला पाणी न देणं, एका रूममध्ये कोंडून ठेवणं, झोपेच्या गोळे जेवणात टाकून मला सतत झोपून ठेवणं आणि आईवडिलांची जी काही प्रॉपर्टी असेल ना ती प्रॉपर्टी सगळी लाटून घेण्याचा प्रयत्न चालू होता. आणि ही सगळी प्रॉपर्टी लाटून घेण्याचा जेव्हा प्रयत्न चालू होता ना तेव्हा मेंटली असं वाटत होतं की मी जगूच नाही. पहिला अटॅक आला आणि घरच्यांचे शब्द होते दवाखान्यात असताना, बरं होईल, मेला तर प्रॉपर्टीचा एक हिस्सा कमी होईल. शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्षात राहील, कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे इथे झालेली जखम असते ना ती कधी भरली जात नाही. इथे आपल्या मेंदूमध्ये काही गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. मी ऐकले की वैज्ञानिक सांगतात की आपल्या मेंदूच्या 100% भागापैकी फक्त 5% भाग ॲक्टिव्ह असतो, परंतु मला असं वाटतं की त्या 5% ॲक्टिव्ह भागापैकी 95% भागात मला झालेला त्रास भरून ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्ट एक एक उलगडून सांगायला गेलं ना तर खूप त्रासदायक आहे. प्रत्येक जो त्रास आहे ना आयुष्यातला तो प्रत्येक वेळी उलगडून सांगणं नेहमी आपल्या अश्रूंचा बांध फोडतं. आणि हा अश्रूंचा बांध अनेकांनी अनेक वेळा पाहिला आहे, पण घर सोडून द्यावं लागलं. कारण त्या दिवशी भाऊबीज होती, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आली होती आणि घरामध्ये वर्ष झालेलं होतं, आईला वर्ष होत आलं होतं, परंतु घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या की त्यांना आईवडिलांच्या पैशावरती एन्जॉय करायचं होतं, मज्जा मारायची होती आणि मला तर माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. घर सोडून दिलं आणि घर सोडून दिल्यानंतर मी सरळ शिर्डीला निघून गेले एका मित्राकडे. युवराज जैन नावाचा एक कॉमन फ्रेंड होता, त्याच्याकडे गेले. त्याने एका हॉटेलवर मला कामाला लावलं. आजही जा, शिर्डी बस स्टॉपच्या मागे साई सानिका म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती रूम बॉयचं काम केलं. बघा, आईवडिलांची एवढी प्रॉपर्टी सोडून अंगावरच्या कपड्यावर 113 रुपये खिशात होते, तेवढे घेऊन युवराजकडे गेले आणि त्या युवराज जैनने मला साई सानिका हॉटेलवरती कामाला लावलं. 10 रुपये रोज जेवणाला मिळायचे, पण संस्थांमध्ये कुठे फुकट जेवण मिळेल आणि हे 10 रुपये वाचतील हे बघणारा सागर होता. तेव्हापासून बचतीची सवय लागली आणि मी झाडू मारणे, रांगोळी काढणे, देवपूजा करणे, संपूर्ण हॉटेलमध्ये चादरी बदलणे, टॉयलेट बाथरूम धुणे इथपर्यंत काम केलं 100 रुपये रोजाने. आणि म्हणतात ना की आयुष्यामध्ये जेव्हा खडतर प्रवास सुरू होतो ना तेव्हाच कोणीतरी देवमाणूस भेटतो. आणि साई सानिका हॉटेलच्या शेजारीत SS फायबर म्हणून होतं. SS फायबरचे मालक होते सुनील जाधव. आणि खरंच मला तेव्हा सुनील जाधव नावाचा देवमाणूस भेटला होता. त्या देवमाणसाने मला ओळखलं आणि त्या माणसाला माहिती होतं की शिक्षण घेणारा मुलगा आहे, मोठ्या घरातला मुलगा आहे, पण त्याला मला तसं बघायचं नव्हतं झाडू मारताना, टॉयलेट बाथरूम घासताना. म्हणून त्यांनी जवळच एक शाळा आहे शिर्डीमध्ये, तिथे मला ॲज ए डान्स टीचर म्हणून जा आणि तू तिथे शिकवायला सुरुवात कर असं सांगितलं. मी डान्स क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि त्यासोबतच माझं शिक्षण पण पूर्ण करायला सुरुवात केली. अनेक वेळा शिर्डीवरून नाशिक अपडाऊन करून पेपर दिलेत, अनेक वेळा मित्रांकडे राहून पेपर्स दिले, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. बघा, त्यावेळी मी हे एवढं सगळं करत असतानासुद्धा अभ्यासामध्ये फोकस होते, कारण मला माझ्या आईवडिलांचं स्वप्न आठवत होतं की शिकून खूप मोठं करायचं. त्या 113 रुपयावर मी हळूहळू जेव्हा डान्स क्लासेस घ्यायला सुरुवात केली तेव्हा हळूहळू माझ्याकडे जिल्हा परिषदच्या शाळा, प्रायव्हेट शाळा, अशा सगळ्या शाळा येत गेल्या. आणि त्या सगळ्या शाळा येत असताना माझ्याकडे पैसा गोळा होत गेला. माझ्यातला तो बायकीपणा जेव्हा मला दाखवत होता की तुझं हे शरीर नाही आहे, तेव्हा आपोआप केस मोठे केले आणि माझ्यातला बायकीपणा खुलून बाहेर आला. कारण आता मला बोलणारं कोणी नव्हतं, ना घरचे होते ना दारचे होते. मला माझी लाईफ जगायची होती आणि तरीही एवढा पैसा कमवून काय करू, माझ्या मागे पुढे कोणी नाही.
हा विचार केला आणि काशीला निघून गेले. हां, पण तेव्हा जीव द्यायचा विचार नाही केला, कारण काशीत गेल्यानंतर एक गुरु भेटले. तिथून तारापीठला गेले. तारापीठमध्ये मी आध्यात्मिक प्रवास सुरू केला आणि तो आध्यात्मिक प्रवास 2012पासून जसा सुरू झाला तो आज तागायत तुमच्यासमोर या तिलकसोबत महामंडलेश्वर करून घेऊन आला आहे. कारण तेवढा सर्च केला, तेवढं संशोधन केलं आणि मी अभ्यास करत राहिले. परंतु बघा ना, तिकडून परत आल्यानंतर जेव्हा मी स्थिर व्हायला लागले होते त्यावेळी माझ्याकडं पैसा, गाडी, पहिला मोबाईल घरच्यांना पुन्हा दिसला आणि ते मला घरी घेऊन आले. पण घरी घेऊन आल्यानंतर याचा आम्हाला 1 रुपयाचा फायदा नाही असं म्हणणारे घरातला किराणा माझ्याकडून भरून घ्यायचे. अंगावरच्या साडीपासून, सोन्यापासून, कपड्या लत्त्यापासून घराचं सर्व काम माझ्याकडून करून घेतलं. अगदी कामवाल्या बाईपर्यंत मी पुरवलं. आणि तरीही एक दिवस असा आला की माझ्या ओढणीने माझा गळा घोटून मला मारून टाकण्याचा प्रयत्न केला.